हॅलो एव्हरीवन, दिस इज अभिषेक महाले. मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीमध्ये आपण न्यूमरिकल डोस या सिरीजला सुरुवात केली होती आणि इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपण रेग्युलर बेसिसवरती न्यूमरिकल प्रॅक्टिससाठी न्यूमरिकल डोस ही एक न्यू सिरीज आपण स्टार्ट केली. व्हेरियस सब्जेक्ट्सला आपण सुरुवात केली. काही सब्जेक्ट्सचे 2-2, 3-3 एपिसोड झाले आहेत. काही विषयांचे एक एकच एपिसोड झालेले आहेत. त्यांना पण आपण पुढे कंटिन्यू करू. बट जे मोस्ट इम्पॉर्टंट फेवरेट जे काही प्रश्न असतात ते आपण आधी कव्हर करायचा प्रयत्न करतोय. म्हणून जिओटेक हे सगळ्यात पुढे आहे याच्यामध्ये, बिकॉज व्हरायटी ऑफ न्यूमरिकल्स खूप जास्त आहेत. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सुद्धा बरंच पुढे आहे आपलं. टॉस वरती आपण 2 ते 3 सेशन्स घेतलेले आहेत. सर्वेइंग वर आपले 2 सेशन्स झालेले आहेत. ऑदर सुद्धा सब्जेक्ट्सवर आपण कंटिन्यू न्यूमरिकल्स बघू. या सेशन मध्ये आपण एपिसोड 2.5 मध्ये आपण जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचे 2 टॉपिक कव्हर करणार आहोत. एक तर तुमचा आहे कॉम्पॅक्शन टेस्ट म्हणजेच कॉम्पॅक्शन, आणि दुसरा टॉपिक आहे तुमचा अर्थ प्रेशर, ज्यात आपण कोहेजन लेस बॅकफिल बद्दलच बघणार आहोत. कारण कोहेजिव्ह बॅकफिल याच्यामध्ये तुमचं ट्रेंचची डेप्थ असेल, टेन्शन क्रॅकची डेप्थ असेल किंवा अनब्रेस्ड एक्सकॅव्हेशनची डेप्थ असेल, याच्यावरती न्यूमरिकल येऊ शकतात. स्ट्रॅटिफाईड बॅकफिलवर छोटा न्यूमरिकल बनू शकतो, बट आपण त्या गोष्टीला बघणार नाहीत. आपण याच्यामध्ये कॉम्पॅक्शन कर्व, प्रॉक्टर कॉम्पॅक्शन, मोल्ड वरती किंवा टेस्ट वरती न्यूमरिकल्स बघणार, 3 न्यूमरिकल्स, आणि त्याच्यानंतर आपण 7 न्यूमरिकल्स बघणार आहोत कोहेजन लेस बॅकफिलच्या केसवर. त्याच्यामध्ये आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह प्रेशर्स ऍट दी बेस ऑफ दी वॉल, ऍक्टिव्ह थ्रस्ट, पॅसिव्ह थ्रस्ट, वॉटर टेबलची कंडिशन, फुल सबमर्जन्सची, सरचार्जची कंडिशन, अशा प्रकारचे न्यूमरिकल्स आपण कव्हर करणार आहोत. सो आय होप की तुम्हाला याच्यापैकीच 1-2 न्यूमरिकल एक्झाम मध्ये दिसतील, बिकॉज हे 2 टॉपिक महत्वाचे आहेत. गॅमा बल्क दिला असेल आणि वॉटर कंटेंट दिला असेल तर गॅमा ड्राय कॅल्क्युलेट करता येतो. त्याच्यासाठी आपल्याकडे 2 इक्वेशन आहेत मित्रांनो. त्याच्या बेसिसवर आपल्याला फॉर्म्युला बघायचा आहे. सो इथे ओव्हरऑल आपण 3 फॉर्म्युले यूज करणार आहोत आणि त्या फॉर्म्युलांबद्दल मी आधी तुम्हाला सांगून देतो. व्हेरी फर्स्ट, तर तुम्ही कॉम्पॅक्शन मध्ये आता आपण या सेशन मध्ये गॅमा ड्राय इक्वल टू गॅमा बल्क अपॉन 1+W हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. यू कॅन सिम्पली नोट डाऊन दिस फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला आहे तुमचा गॅमा ड्राय इज इक्वल टू G इंटू गॅमा W अपॉन 1+E हा फॉर्म्युला. तिसरा फॉर्म्युला आहे तुमचा E इंटू SR इक्वल टू W इंटू G हा फॉर्म्युला. हे 3 इक्वेशन आपण यूज करणार आहेत, पण याच्यासोबत काही कन्सेप्ट्स आहेत त्या सुद्धा आपण यूज करणार आहोत. ओके, सो अजून एक इक्वेशन आहे जे तुम्हाला लागू शकतं, दॅट इज AC प्लस SR इक्वल टू 1. हे 4 इक्वेशन्स तुम्हाला लागू शकतात. हे तुमचं कॉम्पॅक्शन मध्ये. ज्यावेळेस कॉम्पॅक्शनचे न्यूमरिकल संपतील, तुम्हाला अर्थ प्रेशर मध्ये कोणते न्यूमरिकल्स, कोणते फॉर्म्युला लागतील ते मी तुम्हाला सांगेल. आता याच्यात गॅमा बल्क म्हणजे बल्क युनिट वेट असतो. या गॅमा बल्कला तुम्ही गॅमा मॉइस्ट लिहू शकतात. ओके, डायरेक्टली लिहू शकतात. और तुम्ही या गॅमा बल्कला गॅमा सॅच्युरेटेड लिहू शकतात इफ SR इक्वल टू 1 अँड वॉटर कंटेंट इज इक्वल टू सॅच्युरेशन वॉटर कंटेंट. ओके, म्हणजे तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये जर इथे दॅट इज असं तुम्ही लिहू शकता, दस तुम्ही लिहू शकतात गॅमा ड्राय इज इक्वल टू गॅमा सॅच्युरेटेड अपॉन 1+W सॅच्युरेटेड. हे तुम्ही लिहू शकतात. का? कारण हे जर सॅच्युरेशन मॉइश्चर कंटेंट असेल, म्हणजे या मॉइश्चर कंटेंटच्या करस्पॉन्डिंग, आता E इंटू SR इक्वल टू W इंटू G, तर याच्यात इफ SR इक्वल टू 1 असेल देन W हा होऊन जाईल W सॅच्युरेटेड, आणि फॉर्म्युला कसा बनेल? फॉर्म्युला बनेल E इज इक्वल टू W सॅच्युरेटेड इंटू G. देअरफॉर W सॅच्युरेटेड काय येऊन जाईल तुमचा? E/G येऊन जाईल. अशा व्हेरियस कन्सेप्ट्स आहेत ज्याचा आपण यूज करणार आहोत. ओके, सो व्हॉइड रेशिओ दिला, G दिला आणि SR 1 दिला तर तो असेल W सॅच्युरेटेड. ओके, सो बेसिकली तुम्ही हा पण फॉर्म्युला लक्षात ठेवला पाहिजे किंवा नोट केला पाहिजे. बाकी तर मग रेग्युलर आहे.
चलो स्टार्ट करू आपण. फर्स्ट क्वेश्चन, अ सॉइल हॅज अ मॉइस्ट युनिट वेट. मॉइस्ट युनिट वेट म्हणजेच काय? गॅमा मॉइस्ट. तर गॅमा मॉइस्ट त्यांनी आपल्याला देऊन दिलेला आहे. स्मूथ अँड सायलेंट आपण सॉल्व्ह करू. तुम्हाला जर स्लो वाटत असेल तुम्ही थोडा स्पीडअप करू शकतात, बट सॉल्व्ह करताना एक पद्धत फॉलो करा की प्रश्न वाचल्यावर अगोदर व्हिडिओ पॉज करा, प्रश्न पूर्ण वाचून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. नसेल जमत तर मग मी जे सोल्युशन सांगतोय ते पुढचं लगेच रिझ्यूम करून बघून घ्या आणि लगेच नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. न्यूमरिकल्स इम्पॉर्टंट असतात, कुठलीही एक्झाम असू द्या. न्यूमरिकल सॉल्विंग ज्याला जमतं त्याला एक्स्ट्रा 6, 7, 8 मार्क्स मिळतातच. एक्स्ट्रा सांगतोय मी, ऍव्हरेज पेक्षा एक्स्ट्रा. बाकी तर मग थेरॉटिकलची प्रॅक्टिस वगैरे ते पण मॅटर करतं, बट न्यूमरिकल मध्ये तुम्हाला कन्फर्म एज मिळतो, कारण सगळ्यांनाच न्यूमरिकल जमतील असं नाही. सो बघा, गॅमा मॉइस्ट इक्वल टू 19.5. किती? 19.5 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. त्याच्यानंतर मॉइश्चर कंटेंट म्हणजे डब्ल्यू दिलेला आहे, तो दिलाय 25%. याला आपण पुट करताना 0.25 पुट करतो. व्हॉट इज द ड्राय डेन्सिटी? गॅमा ड्राय विचारलेला आहे. आता बघा मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही एक्झामला सॉल्व्ह करतात त्यावेळेस इतका वेळ नसतो. त्यावेळेस तुम्हाला हे सॉइल ॲज अ मॉइस्ट युनिट वेट पूर्ण प्रश्न वाचून डायरेक्टली लिहायचे आणि प्रकार तुम्हाला लगेच कळला पाहिजे. इतकी प्रॅक्टिस झाली पाहिजे तुमची, इतके वेगवेगळे न्यूमरिकल्स तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे की तुम्हाला प्रश्न चालू झाल्या झाल्या समजलं पाहिजे की याने काय विचारलं असेल, किंवा युनिट बघून घ्यायचं काय विचारलंय. एक तर मॉइस्ट युनिट वेट दिलंय आणि पुन्हा इथे किलोन्यूटन पर मीटर क्यूब दिसतंय, म्हणजे अजून एखादं युनिट वेट विचारलंय. तर मॉइस्ट किंवा बल्क दिल्यावरती आणि वॉटर कंटेंट दिल्यावरती 99% चान्स आहे की त्याने ड्रायच विचारलेलं आहे. ओके, म्हणून तुम्हाला फॉर्म्युला क्लिक होतो की ड्राय डेन्सिटी इज इक्वल टू मॉइस्ट डेन्सिटी अपॉन 1 प्लस डब्ल्यू. गॅमा मॉइस्ट अपॉन 1 प्लस डब्ल्यू. लहानपणापासून म्हणजेच इंजिनिअरिंग पासून तुम्ही पाठ करत आले गॅमा बल्क अपॉन 1 प्लस डब्ल्यू. पण गॅमा मॉइस्ट जो आहे तो तुम्ही बघत नाही. गॅमा बल्क अपॉन 1 प्लस डब्ल्यू, गॅमा बल्क अपॉन 1 प्लस डब्ल्यू हेच तुम्ही ऑलवेज बघितलेलं आहे. पण गॅमा मॉइस्ट पण येऊ शकतो, गॅमा सॅच्युरेटेड पण येऊ शकतो. ओके, सो गॅमा ड्राय इज गॅमा मॉइस्ट अपॉन 1 प्लस डब्ल्यू. तुमचा गॅमा मॉइस्ट दिलाय त्यांनी, तो येऊन जाईल 19.5 आणि 1 प्लस डब्ल्यू जो आहे इट इज 1 प्लस 0.25. सो इथे येतं 19.5 भागिले 1.25. सो याला जर तुम्ही प्रयत्न केला सॉल्व करण्याचा, ठीक आहे, तर मग याला तुम्ही असं लिहू शकता 1.25 इज 5/4. 1.25 इज 5/4. तर मग हे तुमचं होऊन जाईल 19.5 डिवाइड बाय 5/4. सो याला जेव्हा तुम्ही सॉल्व करणार त्यावेळेस 19.5 इंटू 4 डिवाइड बाय 5. दॅट्स इट. ओके, आता हा 4 ने याला मल्टिप्लाय केलं तर तुमचं काम होऊन जाणार आहे. आणि हा खालचा 1/5 जो असतो तो 1/5 असतो 0.2. सो तो पण तुम्ही लिहू शकता. तर याला लिहिणार तुम्ही 19.5 इंटू 0.2 इंटू 4. ओके, सो हा तो तुमचा 4 दुने काय होतो 4 2 जार 8 0.8 होतो. 0.8 ने 19.5 ला गुणायचंय. सरळ सरळ 19.5 इंटू 0.8. 2 8 5 40. 9 8 जार 72 प्लस 4 76. 8 1 8 आणि 7 15. ओके, दिसतंय का 15.6? यस, हे बघा आलं ना आकडा इथं 15.6. सो याचं उत्तर येऊन जातं तुमचं 15.6 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. इझी प्रश्न आहे पण येतो एक्झामला. चलो नेक्स्ट, अ सॉइल हॅज अ सॅच्युरेटेड युनिट वेट इक्वल टू 21 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. गॅमा सॅच्युरेटेड दिलाय त्यांनी 21 किलो न्यूटन पर मीटर क्यूब अँड मॉइश्चर कंटेंट ऑफ 10%. अँड इथे आपल्याला म्हटलं पाहिजे त्यांनी सॅच्युरेशन मॉइश्चर कंटेंट. सॅच्युरेशन मॉइश्चर कंटेंट ऑफ 10%. म्हणजे डब्ल्यू सॅच्युरेटेड दिला त्यांनी 10%, ज्याला तुम्ही पुट करणार 0.1 म्हणून. व्हॉट इज द ड्राय डेन्सिटी? अगेन गॅमा ड्राय विचारलाय. फॉर्म्युला तोच, गॅमा ड्राय इक्वल टू गॅमा मॉइस्ट अपॉन 1 प्लस डब्ल्यू ॲट डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू सॅच्युरेटेड. गॅमा मॉइस्ट काय लिहावं लागेल? गॅमा सॅच्युरेटेड.
ओके, देअरफॉर गॅमा ड्राय इज, हा गॅमा मॉइस्ट म्हणजे काय, गॅमा सॅच्युरेटेड डिवाइड बाय 1 प्लस डब्ल्यू सॅच्युरेटेड. बस मग पुट केलं की आन्सर. गॅमा ड्राय इक्वल टू गॅमा सॅच्युरेटेड दिलाय त्यांनी 21 आणि 1 प्लस डब्ल्यू सॅच्युरेटेड किती 0.1, तर ते उत्तर येतं 1.1. 1 प्लस 0.1 आन्सर येतं 21 बाय 1.1. याला तुम्ही लिहू शकता 210 बाय 11. पहिला भाग दिला तरी काम होऊन जाईल. ओके, सो 210 ला भाग द्यायचा 11 1 11 10 उरले 0.0. 11 9 99 1 पॉइंट अगेन 0 11 0 0 आहे का 1.19 वगैरे आहे 19.5. बघा येतंय का 21 भागिले 1.1 असं आहे ती. सो खूप काही व्हॅल्यू कमी होणार नाही, थोडीशीच कमी होईल. 11 0 0 येतंय ना, काही चुकलंय का तिकडे? ठीक आहे येतं ते. ओके 19.5 तुम्ही भले तर कॅल्सीवर चेक करू शकता, याच्यापैकी काहीतरी आन्सर राहील. थर्ड, अ सॉइल हॅज अ मॉइस्ट वेट इक्वल टू, सॉइलचं मॉइस्ट वेट दिलेलं आहे. ओके, टेस्टेड इन प्रॉक्टर कॉम्पॅक्शन. सपोज हा प्रॉक्टर कॉम्पॅक्शनचा मोल्ड आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, सॉइलला टेस्ट करतो, 3 लेयर्स मध्ये भरतो. 3 लेयर्स मध्ये भरल्यावर आपण सॉइलचं काय करतो, वजन काढतो. ते जे वजन आहे ते वजन किती आहे, 2200 ग्रॅम आहे. आणि याचा जो व्हॉल्यूम आहे मोल्डचा, तो व्हॉल्यूम जो असतो तो स्टँडर्ड व्हॉल्यूम असतो 1000 सेंटीमीटर क्यूब. याच्यावरून तुम्हाला काय मिळून जातं, मग बल्क डेन्सिटी मिळून जाते किंवा मॉइस्ट डेन्सिटी मिळून जाते. गॅमा मॉइस्ट इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्हॉल्यूम, आणि मग मॉइस्ट आहे तुमचा 2200 ग्रॅम डिवाइड बाय व्हॉल्यूम आहे तुमचा 1000 सेंटीमीटर क्यूब. सो आन्सर आहे तुमचं 2.2 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. दिस इज द फायनल आन्सर, गॅमा मॉइस्ट. ठीक आहे, आता बघा, आता त्यांनी काय म्हटलं आपल्याला की करस्पॉन्डिंग टू विच, आता त्यांनी असं म्हटलंय की याच्या सगळ्यांच्या करस्पॉन्डिंग ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट इतकं आहे, तर मॅक्सिमम ड्राय डेन्सिटी किती. तर मला सांगा, गॅमा डी इज इक्वल टू गॅमा बी अपॉन 1 प्लस डब्ल्यू असतो. तर आता हे जर मॅक्सिमम ड्राय डेन्सिटी घेतलं याला, तर तुम्ही डब्ल्यू ला काय म्हणणार, ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट म्हणणार, कारण ऑप्टिमम मॉइश्चरलाच मॅक्सिमम ड्राय डेन्सिटी मिळते. सो ऑफकोर्स तुम्हाला त्यांनी सगळं दिलेलं आहे, मॅक्सिमम ड्राय डेन्सिटी विचारलेली आहे. बल्क तर आत्ता फाइंड केलं तुम्ही, हाच आहे तुमचा बल्क है ना, 2.2 डिवाइड बाय 1 प्लस व्हॉट इज द ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट, ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट इज 20% म्हणजे 0.2. सो हे काय येतं तुमचं 2.2 भागिले 1.2 म्हणजे 22/12, म्हणजेच काय 2 ने भाग दिला तर 11/6, आणि 11ला तुम्ही सरळ 6 ने भाग देऊन द्या. 616 5 उरले 0.06 इंटू किती किती होता 6 इंटू 8 48 उरतात 2.0 6 3 18 1.83 वगैरे आहे का कुठे, आहे सी. इतकं इझी आहे, किती इझी आहे. आता नेक्स्ट मी सांगितलं होतं की 3 न्यूमरिकल आहे, ऍक्च्युली 4 न्यूमरिकल आहेत. ओके, ऍक्च्युली 4 न्यूमरिकल आहेत. अ सॉइल हॅज अ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ 2.5. काय म्हटलं त्यांनी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ 2.5 अँड द मॉइश्चर कंटेंट करस्पॉन्डिंग टू 0 एअर वॉइड्स. ओके, मॉइश्चर कंटेंट करस्पॉन्डिंग टू 0 एअर वॉइड्स म्हणजे वॉटर कंटेंट जे इट इज 20% म्हणजे 0.2 फॉर 0 एअर वॉइड्स. 0 एअर वॉइड्स याचा अर्थ काय होतो, दॅट इज 100% सॅच्युरेशन. कळलं का, 0 एअर वॉइड्स लाईनला आपण 100% सॅच्युरेशन लाईन बोलण्याचं कारण असते की जेव्हा वॉइड्स मध्ये पूर्णपणे पाणी असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये 0 एअर वॉइड्स असतात, म्हणजे कुठल्याही प्रकारची हवा शिल्लक नसते. सो तुम्हाला हा मिळून गेला काय, दॅट इज इन सेन्स हा डब्ल्यू जो आहे तो डब्ल्यू सॅच्युरेटेड आहे अँड नथिंग एल्स विच इज इक्वल टू 0.2. ठीक आहे, फर्दर
अजून काय म्हटलंय त्यांनी की ड्राय डेन्सिटी इफ युनिट वेट ऑफ वॉटर अझ्युम्ड ॲज, हा म्हणजे त्यांनी आता ड्राय डेन्सिटी विचारली. सो ड्राय डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, जी इंटू गॅमा डब्ल्यू अपॉन 1 प्लस ई. तुम्ही म्हणणार की सर हे का बरं घेतलं तुम्ही, गॅमा ड्राय इज गॅमा बल्क अपॉन 1 प्लस डब्ल्यू असं का नाही घेतलं. तर मला इथे वाचून तुम्ही कमेंट मध्ये टाका की इथे गॅमा ड्राय चा हा फॉर्म्युला का घेतला, गॅमा बल्कचा का नाही घेतला. कमेंट मध्ये तुम्ही टाका हे की तुम्ही गॅमा ड्रायचा हाच फॉर्म्युला का यूज केला, तुम्हाला मला चेक करायचंय. सो आय नीड युअर कमेंट की गॅमा ड्राय इज इक्वल टू जी गॅमा डब्ल्यू अपॉन 1 प्लस ई हा फॉर्म्युला का घेतला, गॅमा बल्क अपॉन 1 प्लस डब्ल्यू हा फॉर्म्युला का नाही घेतला. ओके, याचं रिझन तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा, तुम्हाला माहित आहे, तुम्हाला येईल, तुम्ही विचार करा फक्त. सो ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण यूज करू. अ सॉइल हॅज अ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ 2.5 आणि नाहीतर मग मी काय करतो व्हिडिओच्या लास्टला सांगतो. ओके, जी गॅमा डब्ल्यू अपॉन 1 प्लस ई. आता जी गॅमा डब्ल्यू अपॉन 1 प्लस ई हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. जी आहे तुमचा 2.5. गॅमा डब्ल्यू किती आहे, गॅमा डब्ल्यू किती आहे, व्हॉट इज गॅमा डब्ल्यू, इट इज 10. ओके, डिवाइड बाय 1 प्लस ई किती आहे. आता ई माहिती आहे का तुम्हाला, नाही माहित, ई नाही दिलाय त्यांनी. ओके, म्हणून तुम्ही काय सॉल्व्ह करणार, ई इंटू एस आर इक्वल टू डब्ल्यू इंटू जी. ई दिलेला नाहीये, एस आर दिलाय 1, 100% सॅच्युरेशन. डब्ल्यू दिलाय तुमचा 0.2, जी दिलाय 2.5. ओके, सो इथे आन्सर येऊन जाईल तुमचं ईचं 0.5 आणि तो तुम्ही इथे पुट करू शकता 0.5 असा. ओके, सो 2.5 इंटू 10 इज 25 आणि 25 अपॉन 1.25. सो उत्तर येतं 250/15. सो 5 गुणिले 50, 5 गुणिले 3 आणि जर भाग दिला 50 ला 3 तर उत्तर येतं 3 गुणिले 16 48. 2 उरतात 0.0, 3 गुणिले 6 18, 2 उरतात 0.0, अगेन 18, 16.67 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. दॅट इज व्हेरी इझी. हे झाले आपले कॉम्पॅक्शनचे 4 न्यूमरिकल. आता 5व्या पासून आपलं अर्थ प्रेशरचे न्यूमरिकल्स आहेत, बट त्याच्या अगोदर सिंपल कन्सेप्ट सांगून देतो, एकदम इझी. जर सपोज तुम्ही बघितलं की या प्रकारे आहे, वरून येतो व्हर्टिकल स्ट्रेस. ओके, तर लॅटरल प्रेशर जो डेव्हलप होतो त्याला बोलतात तुम्ही अर्थ प्रेशर. ओके, अर्थ प्रेशर. आणि हा जो अर्थ प्रेशर आहे हा तुम्ही कॅल्क्युलेट करतात के टाइम्स सिग्मा व्ही, ज्याच्यामध्ये जो के असतो तो के असला तर ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर, आणि जर केपी असला तर त्याला बोलतात पॅसिव्ह अर्थ प्रेशर. आणि जो सिग्मा व्ही असतो तो असतो गॅमा इंटू एच असं असतं. जर ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर बघितला त्याची व्हॅल्यू असते 1 मायनस साइन फाय अपॉन 1 प्लस साइन फाय. आणि जर पॅसिव्ह असेल तर तो उलटा असतो ऍक्टिव्हच्या 1 प्लस साइन फाय अपॉन 1 मायनस साइन फाय, ज्याच्यामध्ये हा जो फाय असतो दॅट फाय इज कॉल्ड ॲज द अँगल ऑफ फ्रिक्शन. कोणाचा, तर बॅकफिलचा. ओके, अँगल ऑफ फ्रिक्शन कोणाचा, तर बॅकफिलचा. ठीक आहे, हा असतो तुमचा फाय. असा काढतात के आणि केपी. आता तुम्हाला जर ऍक्टिव्ह प्रेशर काढायचा असेल तर तुम्ही काय करतात, के ए ने मल्टिप्लाय करतात गॅमा एच ला ऍक्टिव्ह प्रेशर काढण्यासाठी, आणि तुम्ही सरळ सरळ प्रेशर डायग्राम ड्रॉ करतात या प्रकारची. तुम्ही रिपीट पण बघू शकतात मागे जाऊन, जे सांगितलं ते काही कन्सेप्ट बदलणार नाही. के ए काढायचा असेल तर 1 मायनस साइन फाय अपॉन 1 प्लस साइन फाय हा फॉर्म्युला आहे, ज्याच्यामध्ये फाय असतो अँगल ऑफ फ्रिक्शन, जो की तुम्हाला दिलेला असतो, तो आपण न्यूमरिकल मध्ये बघून घेऊ. ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर कॅल्क्युलेट करायचंय किंवा पॅसिव्ह अर्थ प्रेशर कॅल्क्युलेट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, सगळ्यात अगोदर असा ट्रायंगल ड्रॉ करायचा. हाईट तुम्हाला दिलेली असते दॅट इज कॉल्ड ॲज दी एच, त्याला तुम्ही स्मॉल एच बोलतो. आणि हा जो ऍक्टिव्ह प्रेशर असतो तो इथे लिहिला जातो ऍक्टिव्ह प्रेशर.
तर हा जो असतो दिस इज ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर इंटेन्सिटी, म्हणजे किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. हे जे ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर असतं ते असतं के ए गॅमा एच. तुम्हाला न्यूमरिकल मध्ये ऍक्टिव्हच्या ऐवजी पॅसिव्ह विचारलं तर तुम्ही सरळ सरळ के ए च्या जागी केपी करायचा, बाकी सगळं सेमच करायचं, बाकी सगळं सेम करायचं. तुम्हाला टोटल थ्रस्ट विचारला, टोटल थ्रस्ट, तर टोटल थ्रस्ट काढण्यासाठी सिंपल असतं काय, एरिया ऑफ प्रेशर डायग्राम. प्रेशर डायग्रामचा एरिया घेणं म्हणजे हाफ इंटू बेस इंटू हाईट असं करणं, हाफ इंटू बेस इंटू हाईट असं करणं म्हणजे प्रेशर डायग्रामचा एरिया काढणं. आणि हा जो काही टोटल थ्रस्ट असतो मग तो ऍक्ट होत असतो h/3 इतक्या अंतरावर बेस पासून आणि 2h/3 इतक्या अंतरावर फ्रॉम बिलो द ग्राउंड लेवल. ठीक आहे. सो इथे तुम्हाला काय समजलं, तर तुम्हाला इतकंच समजून घ्यायचंय की सिग्मा व्ही असतो गॅमा इंटू एच, आणि या सिग्मा व्ही ला तुम्ही मल्टिप्लाय बाय के ए करणार इफ यू नीड टू फाइंड पी ए विच इज कॉल्ड एज के ए गॅमा एच, आणि यालाच तुम्ही मल्टिप्लाय बाय केपी करणार जर तुम्हाला पीपी फाइंड करायचं असेल विच इज केपी गॅमा एच. आणि याच्यातला जो के ए असतो तो असतो 1 मायनस साइन फाय अपॉन 1 प्लस साइन फाय. जर तुम्हाला फाय इक्वल टू 30 डिग्री दिला, ओके, जो की तुम्हाला 99% वेळेस देणार आहे, तर फाय 30 दिला तर के ए येऊन जाईल तुमचा 1 मायनस साइन 30 अपॉन 1 प्लस साइन 30. ही साइन 30 ची जी व्हॅल्यू असते ती असते 1/2 म्हणजे 0.5. सो इथे 1 मायनस 0.5 अपॉन 1 प्लस 0.5 आणि अशा हिशोबाने 0.5 बाय 1.5 असं ऑप्शन आन्सर इथे येतं. याला जर भाग दिला तर उत्तर येतं 1/3 आणि ते असतं 0.33. म्हणजे याचा अर्थ के ए जो असतो तो फाय इक्वल टू 30 डिग्री साठी सरळ सरळ 1/3 पार्ट करून टाकायचा, 1/3 पार्ट करून टाकायचा. ओके. सिमिलरली जर तुम्ही याच्यामध्ये केपी बघितला तर केपी येऊन जातो 3 ऍट फाय इक्वल टू 30 डिग्री. केपी तसा पण काय असतो, के ए चा रेसिप्रोकल असतो म्हणजे 1/, करून असतो. म्हणजे जर के ए तुम्हाला 1/3 भेटलाय तर केपी हा 3 भेटेल, आणि तसं तुम्ही पीपी फाइंड करू शकतात. आणि हे सगळं झालं की तुम्ही प्रेशर डायग्राम या प्रकारे ड्रॉ करायची. बेसला तुम्ही सरळ सरळ काय लिहायचं, के ए गॅमा एच लिहायचं, आणि ही हाईट आहे तुमची एच, आणि मग हा थ्रस्ट तुम्ही काढू शकता तिथला जो की तुमचा h/3 वर ऍक्ट करतो, हाफ इंटू के ए गॅमा एच चा स्क्वेअर. हा झाला टोटल थ्रस्ट. असं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं असतं. आता हे तुम्ही स्वतः लिहून बघा 1-2 वेळेस, त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन तुम्हाला लगेच सॉल्व्ह करता येईल. फर्स्ट क्वेश्चन आपण एकदम स्लोली स्टडीली सॉल्व्ह करू. बघा, एक रिटेनिंग वॉल त्यांनी दिलेली आहे. आधी मी पूर्ण सिनॅरिओ इथे ड्रॉ करून दाखवून देतो की काय असतं. ही रिटेनिंग वॉल दिलेली असते. आता ही जी रिटेनिंग वॉल आहे ती 6 मीटर हाय दिलेली आहे. किती? 6 मीटर हाय, लाईक दिस. 6 मीटरची रिटेनिंग वॉल आहे आणि हा असा बॅकफिल आहे. या बॅकफिलचे कॅरेक्टरिस्टिक्स त्यांनी आपल्याला दिलेले आहेत की असं युनिट वेट किती आहे, तर युनिट वेट आहे 20 किलोन्यूटन पर मीटर क्यूब, आणि या बॅकफिलचा जो इंटरनल फ्रिक्शन अँगल आहे तो आहे 30 डिग्री. एक्झाम मध्ये 2 केसेस ची पॉसिबिलिटी आहे. आता याच्यात तुम्हाला माहिती आहे की कोहेसिव्ह बॅकफिलची केस नसणारच आहे. ऑलवेज कोणती केस असणार आहे? ऑलवेज एकच केस असणार आहे, ती म्हणजे कोणती? कोहेजन लेस बॅकफिलची. तर कोहेजन लेस बॅकफिलची जी केस आहे, दॅट कोहेजन लेस बॅकफिल इज गॅमा 20 किलोन्यूटन पर मीटर क्यूब. ओके. आणि फाय हा 30 डिग्री आहे, सी हा काय 0 आहे, सी काय सिंपली 0 आहे. ओके. सो आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला फक्त प्रेशर डायग्राम ड्रॉ करायची आहे, ती या प्रकारे बनेल. या प्रकारे प्रेशर डायग्राम बनण्यामागचं रिझन काय आहे? या प्रकारे प्रेशर डायग्राम बनण्यामागचं रिझन की आपल्याला डेप्थ ऑफ द वॉलला विचारलेलं असणार आहे. कधी तुम्हाला मध्ये विचारलं तर तिथपर्यंतचा स्ट्रँगल कन्सिडर करायचा, पण जनरली आपल्याला बेस ऑफ द वॉललाच विचारतात. ही हाईट किती असते? ही हाईट असते दिलेली 6 मीटर, दिलेली त्यांनी ऍक्च्युली 6 मीटर. आणि हे जे येतं मग इट इज कॉल्ड ॲज के ए गॅमा इंटू एच.
कारण त्यांनी तुम्हाला ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर ऍट बेस विचारलेलं आहे आणि आन्सर्स हे किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. सो PA किती आहे तुमचा बेस ऑफ द वॉलला? ऍट बेस द ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर इंटेन्सिटी इज KA गॅमा इंटू H. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ KA? तर लक्षात घ्या की ज्या वेळेस फाय इक्वल टू 30 डिग्री असतो KA ची व्हॅल्यू असते 1/3. हे लक्षातच ठेवायचं. हे बऱ्याच लोकांना लक्षात पण येत नाही. 1/3 हा 0.33 असतो. हे अर्ध्या लोकांना क्लिक पण होत नाही आणि हा प्रॉब्लेम लेडीज मध्ये जास्त आहे, हे मी क्लिअर सांगून देतो. ओके, याच्यामध्ये वाईट मानण्याचं काही कारण नाहीये. तुम्ही लॉजिकली विचार करत जा थोडा. मॅथ्स कच्चं आहे म्हणून त्याच्यापासून दूर राहतात असं नसतं. मॅथ्स कच्चं आहे असं म्हणून चालणार नाही. तुम्हाला ते प्रिपेअर करावं लागेल आणि तुमचं ते पक्क करून घ्यावं लागेल. सो 1/3 हा 0.33 असतो, हे लक्षात घ्या. तसंच 1/2 हा 0.5 असतो, 1/5 हा 0.2 असतो, 1/7 हा तुमचा 14% असतो, 0.1414 असा. ते बघणार तुम्ही काय असतो, पण मग पार्ट करावं लागेल. 1/10 0.1 असतो, या व्हॅल्यूज पार्ट पाहिजे. सो KA हा 1/3 आहे. ठीक आहे, KA इज 1/3. गॅमा जो आहे तो कोणता आहे? इथे कुठलंही त्यांनी सबमर्जन्स वगैरे काही दिलेलं नाहीये, जनरल क्वेश्चन आहे एकदम. 1/3 आहे. गॅमा किती आहे? गॅमा दिलाय त्यांनी 20 आणि H किती आहे? H दिलाय 6. सो हे जर तुम्ही सॉल्व केलं तर हा कट होऊन जाईल 3 1 3 2 आणि 20 गुणिले 2 40. सो 40 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर इतका ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर आहे ऍट द बेस ऑफ द वॉल. ऍक्ट्स ऍट कुठे? ऍक्ट्स ऍट बेस. ओके, किंवा ऍट बेसला आहे, ऍक्ट नाही. जर तुम्हाला टोटल थ्रस्ट काढायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे काढू शकता. PT थ्रस्ट इज हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, सो आन्सर येणार तुमचं 1/2. बेसला किती प्रेशर आहे? K गॅमा H म्हणजे किती? 40 है ना, आणि हाईट किती आहे? 6. परत भाग दिला 2 1 2 3 40 3 किती होतो? 120 किलो न्यूटन पर मीटर. आणि हा कुठे ऍक्ट होतो? ऍट H/3 फ्रॉम बेस. ऍट H/3 फ्रॉम बेस. ओके, झालं. तुम्हाला हे विचारू शकता किंवा हे विचारू शकतात. आपल्याला फक्त हे विचारलं होतं, पण मी तुम्हाला एक्स्ट्रा हे पण सॉल्व्ह करून दिलं. सर याच्यात जर पॅसिव्ह विचारलं तर काय करायचं? तर फक्त KA 1/3 च्या ऐवजी KP3 घेऊन घ्यायचा आणि पुन्हा असंच सॉल्व्ह करायचं सेम. या सगळ्या व्हॅल्यूज 9 टाइम्स होऊन जातात. जर तुम्ही पॅसिव्हचं कन्सिडरेशन केलं तर या सगळ्या व्हॅल्यूज 9 टाइम्स होतात. त्याचं रिझन हे की 1/3 ला गुणिले 3 केलं तर तो 1 होतो आणि पुन्हा गुणिले 3 केलं तर तो 3 होतो. सो KA वरून KP ला जायचं असेल तर गुणिले 9 करावं लागतं. म्हणून याला जर तुम्ही गुणिले 9 केलं तर सरळ सरळ PP मिळतो 360. ओके, 9 टाइम्स असतो. नेक्स्ट क्वेश्चन. अ रिटेनिंग वॉल इज 6 मीटर हाय. ओके, आता आपण रिटेनिंग वॉल नाही ड्रॉ करायची. प्रत्येक वेळी तेच काम नाही करत बसायचं. सरळ सरळ अशा प्रकारचं करायचं. रिटेनिंग वॉल किती आहे? 6 मीटर हाय. तर मग आपण हे 6 मीटरचं डिस्टन्स मार्क केलं, 6 मीटर. त्याच्यानंतर रिटेन्स कोहेजनलेस बॅकफिल हॅव्हिंग युनिट वेट 20 किलोन्यूटन पर मीटर क्यूब, अँगल ऑफ फ्रिक्शन 30 डिग्री. आता सिन्स फाय ची व्हॅल्यू ही 30 डिग्री आहे तर KA ची व्हॅल्यू जाईल 1/3 आणि गॅमा पण देऊन टाकलाय त्यांनी, तो म्हणजे 20 किलोन्यूटन पर मीटर क्यूब. कोहेजनलेस बॅकफिलचीच केस आहे, त्याच्यामुळे काही इश्यू नाही. सरचार्ज म्हटलंय त्यांनी, सरचार्ज. आता एक लक्षात घ्या की Q जो असतो तो सरचार्ज असतो. सरचार्ज किती दिलाय त्यांनी? 6 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर दिलाय. सरचार्ज जो असतो तो कसा ऍक्ट होतो ते समजून घ्या. सपोज जर अशी वॉल असेल तर सरचार्ज इथे अशा प्रकारे लावलेला असतो. सो हा असतो Q किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग आता हा जो आहे सरचार्ज, हा खाली जाऊन जेव्हा वॉल वरती ऍक्ट होतो तर तो फक्त आलेला जो आहे तो सिग्मा V आहे, तर तो किती आहे? Q आहे. तर लॅटरल प्रेशर ऍक्टिव्हचं किती होतं? मग फक्त KA मल्टिप्लाय करायचा सिग्मा V ला. म्हणजे जो तुम्ही गॅमा इंटू H करता तो सॉइल साठी आहे, पण जर एक्सटर्नल लोड असेल तर तो डायरेक्ट सिग्मा V आहे.
तर त्याला फक्त के ने गुणायचं असतं. ओके, म्हणून सरचार्जची डायग्राम जर तुम्ही ड्रॉ केली तर ती रेक्टँग्युलर येत असते अशा प्रकारे. आणि ही जी व्हॅल्यू असते मग ही असते क्यू इंटू के. हे लक्षात ठेवा, हे सरचार्जची व्हॅल्यू असते. म्हणजे सरचार्जमुळे येणारं अर्थ प्रेशर हे थ्रू आउट द हाईट ऑफ द वॉल काय असतं, सेम असतं. म्हणजे टॉपला पण क्यू इंटू के, बॉटमला पण क्यू इंटू के असं असतं सरचार्ज. आणि बाकी तर मग आपलं रेग्युलरच के ए गॅमा एच. सो ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर किती येऊन गेलं मग? टोटल ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर, टोटल ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर येऊन गेलं क्यू इंटू के ए प्लस के ए गॅमा एच इतकं येऊन गेलं. बस क्यू ची व्हॅल्यू पुट करा. व्हॉट इज क्यू? 6, के ए 1/3, के ए 1/3, गॅमा 20, हाईट 6. हे झालं तुमचं टोटल, हे बेस हा झाला इतका. ओके, ते ऍड करू नये. टोटल ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर ऍट बेस. ठीक आहे. सो हा येईल तुमचा 2, हा येईल तुमचा 3 1 3 2, 20 दुने 40, उत्तर येतं 42 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर जे आहे ते विदाउट सरचार्ज, बघा सेम आहे, सगळं सगळं सेम आहे. काय आलं होतं उत्तर? 40 आलं होतं, पण ड्यू टू द युनिफॉर्म सरचार्ज हे 40 कितीने वाढलं? क्यू इंटू के ए ने, म्हणजेच 2 ने वाढून गेलं. याचा अर्थ सरचार्ज इफेक्टमुळे ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर हे वाढत असतं. आणि उत्तर आलं 42. किती इझी आहे, एक्झामला येतं हे. टोटल थ्रस्ट काढायचा असेल तर याचा एरिया सेपरेट काढायचा, याचा एरिया सेपरेट काढायचा आणि ऍड करायचा. टोटल थ्रस्ट काढायचा असेल तर डायरेक्ट ट्रॅपेझॉइडलचा एरिया पण कन्सिडर करू शकता, बट सोपं आहे. क्यू इंटू के इंटू एच करा, म्हणजेच काय, हा जो तुमचा 2 आलाय हा 2 आहे पूर्ण इतका, हा 2च आहे ना, फक्त हा 2 आहे. हा 2 गुणिले 6 करा तर ते याच्यामुळे थ्रस्ट येऊन जाईल. किती? 6 दुने 12. आणि याच्यामुळे हाफ इंटू बेस इंटू हाईट करा आणि ते दोघं ऍड केले तर टोटल थ्रस्ट होऊन जातो. इझी आहे, काढून दाखवतो. हे असं एक आहे आणि असं एक आहे, दोनच डायग्राम आहेत ना, दोनच डायग्राम आहेत. मग हे किती आलंय तुमचं? 6 इंटू 1/3 क्यू इंटू के, 6 इंटू 1/3. थोडा हा व्हिडिओ लेंदी होऊ शकतो, पण मग याच्यात एक्सप्लेन करण्यासारखं आहे म्हणून सांगतोय. मोठा होऊन गेला आणि 1 तासामध्ये 10 न्यूमरिकल, अरे डायरेक्ट कधीही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही कुठल्याच एक्झामला, कारण याच्यातच सगळे न्यूमरिकल कव्हर होत आहेत. थ्रस्ट पण विचारतात आणि बेस प्रेशर पण विचारतात, म्हणजे प्रेशर ऍट द बेस पण विचारतात. सो हे किती येऊन गेलं तुमचं? 2 येऊन गेलं. डायरेक्टच लिहितो आता, 2 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ही किती आली व्हॅल्यू? तर ही 40 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर, 40 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बस मग याच्यामुळे थ्रस्ट काढायचा. सरचार्जमुळे जो थ्रस्ट ऍक्ट होतो तो सेंटरला ऍक्ट होतो, ऑफकोर्स रेक्टँगल आहे म्हणून. सो याच्यामुळे येणारा थ्रस्ट किती? PT1 प्लस PT2 आहे ना. टोटल थ्रस्ट म्हणजे काय? थ्रस्ट 1 प्लस थ्रस्ट 2 किंवा PTQ प्लस PT. ओके, हा तुमचा PT आहे ऍक्टिव्ह थ्रस्ट वाला. सो PTQ किती आला? 2 इंटू 6, 2 इंटू 6. आणि हा किती येईल? 1/2 इंटू बेस आहे 40, हाईट आहे 6, 6 दुने 12 अधिक 2 1 2 3, 40 त्रिक 120. उत्तर आलं 132 किलो न्यूटन पर मीटर. दिस इज द टोटल थ्रस्ट. आणि याचं ऍक्शन जे आहे ते वेगळ्या ठिकाणी होतं, त्याला सोडून द्या. ऍक्शन काढण्यासाठी याचे मोमेंट्स फिरवावे लागतात. हा रिझल्टंट आहे, हा कितीवरून ऍक्ट होईल? PT हा Y बार वरून ऍक्ट होईल. PT टोटल, ठीक आहे. म्हणजे 132 किलो न्यूटन जो आहे तो तुमचा Y बार वरून फिरेल. ठीक आहे, टोटल जो असेल तो टोटल. त्याच्यानंतर PTQ जो आहे म्हणजे हा 2 किलो न्यूटन, हा 2 किती वरून फिरतो? 2 फिरतो तुमचा 3 मीटर वरून. आणि हा जो आहे हा 40 नाही, सॉरी, हा 12 किती वरून फिरतो?
हा 12 आहे ना, आणि हा किती आहे, हा 40 आहे. 40 नाही, 120 आहे. सो 120 किती वरून फिरतो, h/3 वरून, म्हणजे 2 मीटर वरून. ठीक आहे, तर हे रिझल्टंट आहे. सो 132 इंटू वाय बार इक्वल टू 12 इंटू 3 प्लस 120 इंटू 2. हे जर केलं तर वाय बार मिळून जातो. 12 इंटू 3 प्लस 120 इंटू 2 प्लस 132. ठीक आहे, असं असतं. म्हणजे काय करता सिम्पली, की हा इंटू हे डिस्टन्स, हा इंटू हे डिस्टन्स इक्वल टू रिझल्टंट जो की 132 आहे इंटू हे वाय बार, असं असतं. आता ज्याला ते एवढं येतंय त्याने पुढचं बघा. मला नाही वाटत की तुमच्या एक्झामला याची गरज आहे. तुम्ही फक्त हे बेस प्रेशर कसं काढायचं, प्रेशर ऍट द बेस, आणि दुसरं याचं थ्रस्ट कसा काढायचा तेवढं लक्षात घ्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन 7th. अ रिटेनिंग वॉल इज 9 मीटर हाय. आता आपल्याला तर कळून गेलंय की 9 मीटरचं काम आपल्याला करायचंय. 9 मीटर हाय. सो एक वॉल आपण ड्रॉ केली 9 मीटर हाय, 9 मीटर. ठीक आहे, आता याच्यात हे म्हणताय की कोहेजनलेस बॅकफिल आहे, युनिट वेट गॅमा किती आहे, 18 आहे. युनिट वेट 18 आहे. अँगल किती आहे, 30 डिग्री आहे. काही प्रॉब्लेम नाही. पॅसिव्ह अर्थ प्रेशर ऍट बेस किती, इफ वॉटर टेबल राइजेस ऍट ग्राउंड लेवल अँड अ युनिफॉर्म सरचार्ज. आता हे म्हणताय की वॉटर टेबल पण राईज झालाय ग्राउंड लेवलला, म्हणजे इथे जमिनीला वॉटर टेबल येऊन गेलेला आहे. आणि दुसरं युनिफॉर्म सरचार्ज इफेक्ट पण आहे, सरचार्ज पण आहे. तर सरचार्जची डायग्राम ड्रॉ करून देतो इथे काहीतरी. ही टोटल हाईट आपल्याला माहिती आहे 9 मीटर आहे. सरचार्ज किती येतो मग, क्यू इंटू के ए येतो, व्हॉट एव्हर इट मे बी. आता सॉइल जर तुमची ग्राउंड लेवलला वॉटर टेबल आलाय, तर ही केस होऊन गेली कसली, सबमर्जन्सची. सबमर्जन्स, आणि सबमर्जन्स जर असेल तर गॅमाचा होतो गॅमा सबमर्ज. ओके, गॅमाचा होतो गॅमा सबमर्ज. म्हणून इथे तुम्हाला लिहावा लागेल के ए गॅमा सबमर्ज इंटू एच, हा लिहावा लागेल. आणि वॉटरची डायग्राम सेपरेट ड्रॉ करावी लागेल. याचं रिझन सिंपल आहे, जी सॉइल आहे तिचं जे युनिट वेट आहे ते सबमर्जन्समुळे रिड्यूस झालेलं आहे, आर्किमिडीज प्रिन्सिपल. आणि ते रिड्यूस झालेलं जे युनिट वेट आहे तेच आपल्याला यूज करावं लागेल. म्हणजे याचा अर्थ व्हर्टिकल स्ट्रेस हा रिड्यूस होईल. इफेक्टिव्ह घ्यावा लागेल ना तुम्हाला, गॅमा सबमर्ज इंटू एच, इफेक्टिव्ह स्ट्रेस घ्यावा लागेल ड्यू टू द इफेक्ट ऑफ पोर वॉटर. मग इफेक्टिव्ह स्ट्रेसला तुम्ही के मल्टिप्लाय करणार तर तो होऊन जाईल ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर. पण इफेक्टिव्ह स्ट्रेस कसा काढतात, गॅमा सबमर्ज इंटू एच असा काढतात. पण ही सगळं जे काही तुम्ही हिशोब केला तर तो फक्त सॉइलचा अर्थ प्रेशर आहे. आता इथे जर तुमचं वॉल आहे, या वॉलवरती सॉइलचा प्रेशर तर पडेलच, पण वॉटर मॉलिक्युल्स जे आहेत ते तर सगळ्या डायरेक्शनला इक्वल प्रेशर एक्झर्ट करतात ऍज पर दी पास्कल्स लॉ. याचा अर्थ वॉटर प्रेशर सुद्धा वॉलवर जाईल. पण वॉटर प्रेशर हे जे व्हर्टिकली असतं गॅमा डब्ल्यू इंटू एच, तेच सगळ्या डायरेक्शनला असतं. अर्थ प्रेशर कोएफिशियंट हा अर्थ प्रेशर साठी आहे, सॉइल साठी आहे, वॉटर साठी नाही. सो वॉटरचं कॅल्क्युलेशन करताना अर्थ प्रेशर गुणायचा नसतो, हे लक्षात घ्या. म्हणून इथे फक्त गॅमा डब्ल्यू इंटू एच लिहायचा असतो. सो काय कळलं आपल्याला याच्यातून, आपल्याला याच्यातून हे कळलं की ज्यावेळेस सॉइल सबमर्ज होऊन जाते तर तिचा गॅमा हा गॅमा सबमर्ज होऊन जातो. आणि वॉटर प्रेशर हे वेगळं घ्यावं लागतं. ते वॉटर प्रेशर फक्त गॅमा डब्ल्यू एच असतं, त्याला कुठलाही के मल्टिप्लाय होत नाही, बिकॉज ते वॉटर आहे, सॉइल नाही. म्हणून जेव्हा सबमर्जन्स केस येते त्यावेळेस तुम्हाला अशा दोन डायग्राम ड्रॉ कराव्या लागतात. सरचार्जचा इफेक्ट आला तर घ्यायचं हे रेक्टँग्युलर, नाही आला तर नाही घ्यायचं. पण आता तिघं आलेले आहेत म्हणून टोटल ऍक्टिव्ह प्रेशर किती होऊन जाईल, तो येऊन जाईल क्यू इंटू के ए प्लस के ए गॅमा सबमर्ज इंटू एच आणि प्लस गॅमा डब्ल्यू इंटू एच. याच्या व्हॅल्यूज आपण पुट करणार तर आपला पी ए मिळून जाईल. ओके, सो क्यू इंटू के ए प्लस के ए गॅमा सबमर्ज एच प्लस गॅमा डब्ल्यू एच. आणि याच्यात जर आपण पीपी लिहायचा असेल तर तो होऊन जाईल मग क्यू इंटू केपी प्लस केपी गॅमा सबमर्ज इंटू एच प्लस गॅमा डब्ल्यू इंटू एच. हे दोघं काढून घेऊ आपण, कारण मला लक्षात आलेलं आहे की
इथे जरी त्यांनी पॅसिव्ह विचारलंय, हे ऑप्शन्स जे आहेत ते केपी नुसार होऊन गेलेत. ऑप्शन्स जे आहेत ते के नुसार झालेत, म्हणजे ऍक्टिव्ह प्रेशर नुसार झालेत. सो ऍक्टिव्हचं उत्तर तुम्हाला इथे भेटेल. विचारलंय त्यांनी पॅसिव्ह तर पॅसिव्हचं पण आपण काढून घेऊ. तुम्हाला कुठलंही कन्फ्युजन नको, दोघं काढू आपण. फक्त के च्या जागी केपी लिहायचा असतो. आता मला सांगा, जर फाय इक्वल टू 30 डिग्री आहे तर के ची व्हॅल्यू येते 1/3 आणि केपी किती येतो? केपी येतो 1/के म्हणजेच 3. पुट करून द्या माहिती के ची व्हॅल्यू. क्यू किती दिलाय त्यांनी? युनिफॉर्म सरचार्ज 3 चा दिलाय, 3 चा. सो इथे घेतो मी 3 इंटू 1/3 प्लस के ची व्हॅल्यू के 1/3. गॅमा सबमर्ज काढावा लागेल. गॅमा सबमर्ज काढून घ्यायचा. गॅमा सबमर्ज इज इक्वल टू 18 वजा 10. कसा काढतात? गॅमा मायनस गॅमा डब्ल्यू. ठीक आहे. सो 18 वजा 10 बरोबर 8 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. आणि हा 8 किलो न्यूटन पर मीटर क्यूब सरळ सरळ इथे यूज करायचा. ओके, करणार ना यूज? हा, 1/3 गॅमा सबमर्ज 8 आहे. हा बघा, इथून इथे 8 यूज केला. इनटू एच, हाईट ऑफ द वॉल 9 मीटर. अगेन पुढचं प्लस गॅमा डब्ल्यू इंटू एच. गॅमा डब्ल्यू 10 इंटू हाईट ऑफ द वॉल 9. फायनल आन्सर तुम्हाला काढता आला पाहिजे. दिस इज 1. 24 प्लस 1 25. 25 प्लस 90 115. 115 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, सो हे जे आलं फॉर ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर. ठीक आहे, ऑप्शन्स फॉर ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर. पॅसिव्ह काढायचं असेल तर फक्त काय होणार आहे, हा जिथे जिथे तुम्हाला 1/3 दिसतोय, जिथे जिथे 1/3 दिसतोय तिथे फक्त 3 लिहायचा आहे. 3. सो 3 इंटू 3 प्लस अगेन 3 इंटू 8 इंटू 9 प्लस हा 90 10 इंटू 9. सो हा 90 सेम आहे, इथे होऊन जातो 9. इथे होऊन जातो 9. आणि ही जी व्हॅल्यू आहे इथे होऊन जातं 24 गुणिले 9 आय थिंक 216. हे 9 प्लस 24 इंटू 10 होतो 240. 9 होईल 216 आणि प्लस 90. तर फायनल आन्सर येतं पॅसिव्हचं 99 अधिक 216. 216 99 आणि 9. 216 आणि 9 किती होतो? 216 आणि 9 होतो 225 अधिक 100 होतो 325. एक वजा करायचा 99 कर 324. 324 करून बघा. 9 9 18 24 9 1 10 2 12 2 1 3. 324 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो हे ऑप्शन इथे नाही. ठीक आहे, ऍक्टिव्हचं ऑप्शन दिले. ऍक्च्युली पॅसिव्हचं उत्तर असणार आहे 324. हे कळलं पाहिजे. तुम्ही म्हणणार की इतके मोठे न्यूमरिकल येतील का? अरे मोठं नाही येते, लहान येते. व्हॅल्यूज तुम्हाला इझी देतील. ओके, व्हॅल्यूज तुम्हाला इझी देतील. दॅट्स इट. फटाफट वजाबाकी होते बॉस, काही इतकं विशेष नाही. या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे वॉटर टेबल वाले इफेक्ट देऊ शकता, नाही तर याच्या अगोदरचा सरचार्ज प्लस रेग्युलर सॉइल. पण आपण तिघांचं कव्हर केलं. चलो नेक्स्ट. काय पॅसिव्ह थ्रस्ट. इथे पण तोच प्रॉब्लेम असणार आहे. रिटेनिंग वॉल 9 मीटर आहे. ठीक आहे, ड्रॉ करून घेऊ आपण. हे असं आहे 9 मीटर आहे. रिटेनिंग वॉल 9 मीटर हाय, रिटेन्स कोहेजन लेस बॅकफिल, युनिट वेट 21, इंटरनल फ्रिक्शन 30, टोटल पॅसिव्ह थ्रस्ट ऑन दी वॉल इफ द वॉटर टेबल राइजेस एट ग्राउंड लेवल. आता इथे वॉटर टेबल जमिनीवरती आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ 2 त्रिकोण तयार करावे लागतील. समजलं? वॉटर टेबल जमिनीला आला म्हणजे 2 त्रिकोण तयार करायचे. एक वॉटरचा लिहायचा गॅमा डब्ल्यू इंटू एच. एक काम मिटलं. ओके, हे झालं तुमचं 9 मीटर हाईट. हे सोपं आहे. झालं. आता दुसरी डायग्राम काय लिहितात तुम्ही? के ए गॅमा एच लिहितात किंवा के पी गॅमा एच लिहितात, जे काय असेल. फक्त हा जो गॅमा असतो या गॅमाला गॅमा सबमर्ज लिहितात.
काय लिहितात, गॅमाला गॅमा सबमर्ज लिहितात. सो के ए गॅमा सबमर्ज इंटू एच. बस या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आणि थ्रस्ट तुम्ही काढू शकता. दॅट्स इट. ओके. तुम्ही बेसला प्रेशर पण काढू शकता, पण त्यांनी विचारलं नाहीये, त्यांनी आपल्याला विचारलेलं नाहीये बेसचं प्रेशर, म्हणून बेसचं प्रेशर काढायचं मग ते करायचं असं नाही करत बसायचं. सरळ इथे लिहायचं, फाय जर तुमचा 30 डिग्री आहे तर के किती होऊन जाईल, 1/3. लिहून टाका 1/3. गॅमा सबमर्ज काय येणार, फाइंड करा. गॅमा सबमर्ज गॅमा मायनस गॅमा डब्ल्यू. किती दिला आहे गॅमा सबमर्ज, 21. 21 वजा 10 उत्तर येतं 11. 11 किलोन्यूटन पर मीटर क्यूब. गॅमा सबमर्ज किती आहे 11 इंटू हाईट किती आहे 9. झालं. उत्तर किती येतं, हे 33 येतं उत्तर. ओके. 33 म्हणजे हा बेस जो आहे इट इज 33. हे किती आहे 9 मीटर. ओके 9. सो हे किती होऊन जाईल मग, हाफ इंटू 33 इंटू 9. उत्तर किती ते बघा. आणि याचं काय येणार आहे, सिम्पली गॅमा डब्ल्यू येतो 10, हाईट येते 9, उत्तर येतं 90. सो टोटल थ्रस्ट किती होऊन जाईल, टोटल थ्रस्ट होऊन जाईल 2 1 2 2 नाही येत. ओके 4.5. ठीक आहे 4.5. ठीक आहे. 33 इंटू 9 भागिले 2 करायचा. 33 इंटू 9 भागिले 2. 33 इंटू 9 9327 932729 आणि भागिले 2 करायचं. 3 297 21 2 4s are 8. 28 8.5 148.5 148.5. सो टोटल थ्रस्ट येऊन जाईल तुमचा 148.5 प्लस 90. किती येतो 148.5 प्लस 90 ना 5 8 9 आणि 4 13 आणि हा 2 238.5 238.5 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता हा काय आहे, कोणता आहे हा, ऍक्टिव्ह थ्रस्ट आहे. त्यांनी विचारलं काय आपल्याला, पॅसिव्ह. ते म्हणणार की सर तुम्ही का बरं असं करताय, अरे आपण दोघं सॉल्व्ह करतोय. आता या सगळ्यामध्ये काय बदल होणार आहे, फक्त इथे 3 घेतला की हा पॅसिव्ह होऊन जातो. हेच मला तुम्हाला सांगायचं की वेगळं असं काही नाहीये, वेगळं असं काही नाही. ठीक आहे. सो याला मी शिफ्ट करून घेतो वाटलं तर पुढे, तुम्हाला वेगळं वाटत असेल तर. हे काढूनच टाकतो सगळं. चला ठीक आहे. हे इकडे राहू द्या, पॅसिव्हची केस. आणि आपण आता ऍक्टिव्हची केस, पॅसिव्हची केस आपण सॉल्व्ह करू इथे. ठीक आहे ना, पॅसिव्हची केस आपण सॉल्व्ह करून घेऊ. बघा काय करायचं, सिंपली या प्रकारे ड्रॉ करायचं. वॉटर टेबल दिलाय का, यस दिलाय. म्हणजे एक डायग्राम तुमची सॉइलची, एक डायग्राम तुमची वॉटरची. ठीक आहे. एक डायग्राम ही तुमची सॉइलची, दुसरी डायग्राम तुमची वॉटरची. वॉटरची डायग्राम ऍक्टिव्ह असो पॅसिव्ह असो सेमच राहतं. सो ही व्हॅल्यू असते गॅमा डब्ल्यू इंटू एच ऑलवेज. आणि हा तुमचा 9 मीटर आहेच. सिमिलरली इथे पण तुमचं हे 9 मीटर आहेच. इथली व्हॅल्यू काय येते तर केपी गॅमा सबमर्ज इंटू एच. मग ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची फक्त आपल्याला, बाकी काही नाही. आणि ही पण कॅल्क्युलेट करायची, त्याच्यानुसार हा थ्रस्ट कॅल्क्युलेट होऊन जाईल आणि त्याच्यानुसार हा थ्रस्ट कॅल्क्युलेट होऊन जाईल. दॅट्स इट. असंच करायचंय. गॅमा डब्ल्यू इंटू एच किती होतो, 10 गुणिले 9 90 होतो. डायरेक्ट लिहितोय आता. आणि हा काय येतो, केपी ची व्हॅल्यू 3 असते. सो इथे उत्तर काय येईल तुमचं 3 इंटू गॅमा सबमर्जची व्हॅल्यू काढली आपण 11 आणि हाईट आहे 9. सो
33 इंटू 9 करायचं आहे. 33 इंटू 9, 30 प्लस 3 इंटू 9, 270 प्लस 27, 7 9 2, 297. ही टोटल व्हॅल्यू येते 297. सो हे आन्सर काय होऊन जाईल, हाफ इंटू 297 इंटू 9. ओके. आणि हे आन्सर काय होऊन जाईल इथे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो फायनल आन्सर काय येतं तुमचं, 810 भागिले 2. हे येतं 810 भागिले 2. ठीक आहे. वॉल हाईट जास्त आहे बरं का, म्हणून ते प्रॉब्लेम आहे. सो हे सॉल्व्ह करा, 297 इंटू 9 भागिले 2. हे पण आय थिंक ऑप्शन चुकलेलेच आहेत. 297 इंटू 9 भागिले 2. आणि प्लस टोटल आन्सर येतं हे 1741.5. इथे काही नाहीये. यांनी काय काढलंय काय, पॅसिव्ह थ्रस्ट काढलाय का काय. 297 प्लस 90. ऍक्टिव्ह तर वेगळाच येतो ना, 238.5 केलाय का ऍक्टिव्ह बरोबर. ओके. हा 90 डायरेक्ट ऍड केलाय आपण, 90 डायरेक्ट ऍड केलाय. हा 90 इंटू 9 पाहिजे, हे होऊन जाईल मॅच आन्सर. 148.5 प्लस 90 इंटू 9. दहा इंटू 9 90. ओके 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 ओके. टोटल पॅसिव्ह थ्रस्ट ऑन दी वॉल. ठीक आहे. ऑप्शन्स मध्ये गोटा असू शकतो, हे आपलं बरोबर आहे ना सगळं. हे किती आलं तुमचं, हाफ इंटू 11 इंटू 9, 33 आला. हा, आणि 33 इंटू 9 भागिले 2, 0.5 इंटू 33 इंटू 9, 148.5. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. आणि हे किती आहे, हा तुमचा काय म्हणू, 10 इंटू 9 90. आणि हा हाफ इंटू 90 इंटू 9, 0.5 इंटू 90 इंटू 9, ते येतं 405. 148.5 प्लस 405, तर हा टोटल थ्रस्ट येऊन जातो तुमचा 553.5 किलो न्यूटन पर मीटर. 553.5 ऍक्टिव्ह थ्रस्ट. ओके. पॅसिव्ह थ्रस्ट जो आहे तो कसा निघेल, पॅसिव्ह थ्रस्ट दिस प्लस दिस. ओके. सो तो तर बराच मोठा आहे तो, 0.5 इंटू ही बेस 297 मल्टिप्लाय बाय हाईट 9, 1336.5. हा येतो तुमचा 1336.5. आणि वॉटरमुळे जो येतो तो येतो 810 भागिले 2, 810 डिवाइड बाय 2, तो येतो 405. सो जर ऍड केला 1336.5 प्लस 405, तर फायनल आन्सर येतं 1741.5 किलो न्यूटन पर मीटर. सो पॅसिव्ह थ्रस्ट विचारलेलं आहे तर ते
1741.5 इतकं येतं. अशा प्रकारे तुम्हाला काढता येईल. विषय फक्त कॅल्क्युलेशनचा आहे. मुद्दा इतका सोपा आहे की के यूज केला तर ऍक्टिव्हचं मिळून जातं आणि केपी यूज केला तर पॅसिव्हचं मिळून जातं. दॅट्स इट. किती 9 नंबरचा प्रश्न आहे. सोपा आहे तसा. रिटेनिंग वॉल दिली आहे 6 मीटरची. रिटेन्स कोहेजनलेस बॅकफिल, युनिट वेट 21, इंटर्नल फ्रिक्शन 30. व्हॉट इज द इनक्रीज और डिक्रीज इन पॅसिव्ह रेजिस्टन्स ॲट बेस ऑफ द वॉल ड्यू टू द ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सरचार्ज ऑफ 27. आता मला सांगा, सपोज एक सॉइल आहे किंवा बॅकफिल आहे या प्रकारचं. सरचार्ज नसेल तर हीच केस आहे आणि सरचार्ज असेल तर काय वाढतं, तर क्यू इंटू के ए इतका वाढतो. दिस इज द इनक्रीज ड्यू टू सरचार्ज. सोपा प्रश्न आहे, एक्झामला येऊ शकतो. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. की सरचार्ज लावलं तर काय होतं. सरचार्ज लावलं तर ऍक्टिव्ह किंवा पॅसिव्ह दोघं प्रेशर हे वाढतातच, ऑलवेज वाढतात, कारण प्लस होतं. असं हे असतं की ए गॅमा एच. ओके, ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर के ए गॅमा एच रेग्युलर किंवा विदाउट सरचार्ज. विदाउट सरचार्ज. आणि ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर इज के ए गॅमा एच प्लस क्यू इंटू के विथ सरचार्ज. ओके, हे वाढतं. सो दिस इज द increase in active earth pressure due to the surcharge. surcharge मुळे इतकी टर्म वाढते, which is equal to q into ka. सो याला जर सॉल्व केलं तर किती येतं, 27 इंटू के ए येतो 1/3. सो 27 ला जर डिवाइड केलं तर 9 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर, बिकॉज फाय जो आहे तो 30 डिग्री दिलेला आहे. फाय 30 डिग्री साठी के1. एक लक्षात घ्या, एक्झाम मध्ये जर कॅल्सी दिलं असेल आणि तुम्हाला जर फायची व्हॅल्यू वेगळी काही दिली असेल तर त्यावेळेस फोकस करा तिथे, कारण कॅल्सी असेल तर तिथे वेगळा फाय देऊ शकतात. डायरेक्टली 1/3 डोक्यात फिट नका करून घेऊ. सो 27 हे आलं. 9 याचं करेक्ट उत्तर आहे. व्हॉट इज द इनक्रीज और डिक्रीज इन पॅसिव्ह रेजिस्टन्स म्हणताय. अगेन इनक्रीज और डिक्रीज इन पॅसिव्ह रेजिस्टन्स हे उत्तर कशासाठी आहे, ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर साठी आहे. पॅसिव्ह साठी काय होऊन जाईल, और क्यू इंटू केपी. सो क्यू इंटू केपी म्हणजेच काय, 27 इंटू 3. तो 60 आणि 21, 81 उत्तर येतं. इथे करून घेऊ 81. सो करेक्ट आन्सर तर 81 आहे हे. पण जर त्यांनी इथे विचारलं ऍक्टिव्ह तर पॅसिव्ह साठी 81 आहे, तसं ऍक्टिव्ह साठी 9 उत्तर आहे. इनक्रीज इन ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर, इनक्रीज इन, दिस इज व्हॉट, इनक्रीज इन ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर, आणि दिस इज इनक्रीज इन टीईपी साठी काय हे उत्तर 81. केपी गॅमा एच येतो ना, ही ऍक्टिव्ह केस साठी आहे. क्यू इंटू केपी फॉर पॅसिव्ह. दॅट्स इट. मी तेच सांगतोय तुम्हाला की ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हचा प्रॉब्लेम नाहीच आपल्याला. आपल्याला फक्त ऍक्टिव्ह सॉल्व्ह करता आलं पाहिजे. पॅसिव्ह साठी फक्त के च्या जागी केपी यूज करायचा. दॅट्स इट. लास्ट क्वेश्चन. रिटेनिंग वॉल 6 मीटर, retains backfill having unit weight 20, internal friction 30. What is the location of point of action of active thrust? Active thrust कुठे ऍक्ट होतो, इथे कुठेतरी. ऍक्टिव्ह थ्रस्ट. ऍक्टिव्ह थ्रस्ट कसा कॅल्क्युलेट करतात, हाफ इंटू के ए गॅमा एच स्क्वेअर. हा काय असतो, के ए गॅमा एच. हा असतो के ए गॅमा एच आणि हे काय एच आहे. मग हे डिस्टन्स किती असतं, हे असतं h/3.
हे डिस्टन्स किती असतं? हे असतं 2h/3. मग मला सांगा 2h/3 म्हणजे काय? 2 × 6/3. उत्तर येतं 6 × 12/3 4 मीटर. हे जर वरून 4 मीटर येतं खालून किती येईल? 2 मीटर. मग कोणतं बरोबर आहे बघा? 2 मीटर अबव बेस किंवा 4 मीटर बिलो ग्राउंड, दोघं बरोबर आहे. 2 मीटर अबव बेस की 4 मीटर बिलो ग्राउंड? 2 मीटर बिलो ग्राउंड रॉंग, 4 मीटर बिलो ग्राउंड राईट. 3 मीटरचा तर काही संबंध नाही, 1 मीटरचा काही संबंध नाही. बस संपलं, इतकंच आहे. आता याच्यात जर पुढचं म्हटलं तुम्ही तर कोहेसिव्ह बॅकफिल देतील, त्याच्यात थोडंसं बदलेल. कोहेजनमुळे काय होतं? ऍक्टिव्ह प्रेशर इन्क्रीज होतं, डिक्रीज होतं, किती अमाऊंटने होतं हे आपण पुढचं एक सेशन सेपरेट करू फॉर कोहेसिव्ह बॅकफिल. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. आणि ते ऑप्शन्स मध्ये बघा, हे जे 2 क्वेश्चन आहेत याच्या मागचं कुठे गेलं ते? हा क्वेश्चन 8 नंबर आणि 7 नंबर मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं. त्याचं रिझन इतकंच आहे की ऑप्शन्स जे आहेत ते ऍक्टिव्ह नुसार दिले आणि विचारलेला ऍक्च्युली पॅसिव्ह आहे. मग आपण दोघं सॉल्व्ह केले म्हणून तो न्यूमरिकल मोठा झाला. म्हणजे याच्यातून तुम्ही 7 नंबर आणि 8 नंबरचा क्वेश्चन जर वजा केला तर हे सेशन जवळपास 15-1 मिनिटने कमी होऊन जाईल. कारण 10 ते 15 मिनिट आपल्याला त्या 2 न्यूमरिकल्सलाच लागलेत. कारण त्याच्यात आपण ऍक्टिव्ह पण कॅल्क्युलेट केलं आणि पॅसिव्ह पण कॅल्क्युलेट केलं. म्हणजे ऍक्टिव्ह थ्रस्ट पण काढलं आणि पॅसिव्ह थ्रस्ट पण काढलं, दोघं काढले. आणि वॉटर टेबल इज ॲट ग्राउंड लेवल. तुम्हाला काहीतरी एकच विचारतील आणि इझी विचारतील. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. 7 आणि 8 नंबरचा क्वेश्चन रिपीटेडली सॉल्व्ह करा, तुम्हाला अंदाज येईल की कसं सॉल्व्ह करायचं आहे. ऑप्शन्स मध्ये ऍक्टिव्ह नुसार ऑप्शन दिलेले आहेत, पॅसिव्ह नुसार ऑप्शन दिलेले नाहीत. पण विचारलेल्या क्वेश्चन मध्ये पॅसिव्ह आहे म्हणून तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. मी पुन्हा सांगतोय. आणि जो 9 नंबरचा प्रश्न आहे त्याच्यात सुद्धा हे सी ऑप्शन जे आहे ते ऍक्टिव्ह नुसार आहे पण विचारलेलं पॅसिव्ह नुसार आहे. तर आपण या डी ला 8चा 81 करून घेतला आणि 81 त्याचं पॅसिव्ह साठीचं उत्तर आहे. म्हणजे तुमचा जो सरचार्ज आहे तो जर अप्लाय केला तर ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर आणि पॅसिव्ह अर्थ प्रेशर दोघं वाढतात. पण ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर हा Q × KA इतक्याने वाढतो, पॅसिव्ह अर्थ प्रेशर हा Q × KP इतक्याने वाढतो. KA हा 1/3 असतो म्हणून 27/3 9 उत्तर येतं. तर हे उत्तर बरोबर आहे ऍक्टिव्ह साठी. इन्क्रीज ऑफ ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर ड्यू टू सरचार्ज 9. पण पॅसिव्ह मध्ये 9 × KP × 27 असं करावं लागेल. सो 3 × 27 जो आहे ते उत्तर 81 येतं. 7 × 3 = 21, 20 × 3 60, 60 आणि 21 81. म्हणून आपण याला 81 करून घेतलं आणि ते पॅसिव्हचं उत्तर आहे असं सांगितलं. सो तुम्हाला इथे मी वेगवेगळ्या व्ह्यू पॉइंट्सने न्यूमरिकल सांगितले. जरी 10 न्यूमरिकल आहेत तरी हे तुमचं पूर्ण चॅप्टरचे न्यूमरिकल आहेत. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच.